तर उद्या आहे नागपंचमी, ठीक आहे, आणि आज असतो कसला भावाचा उपवास असतो, ठीक आहे, हे मला माहित नव्हते, आईने सांगितलं. आई काय बोलली, ही माझी बहीण आहे, ठीक आहे, इकडे ही माझी बहीण आहे, ही काय आई काय बोलली ना की बाई दिदूबाई आज भावाचा उपवास आहे, तो उपवास कर, ठीक आहे, आज भावासाठी उपवास करत असेल तर ही काय बोलली, मी नसते धरत कुत्र्यासाठी उपवास, ठीक आहे, अशी बोलली. मी कुत्र्याचा उपवास नसते धरत, ठीक आहे, पकड जे आहे काय ते. मग मला काय लक्षात आलं, मला काय म्हणायचं, आई शाबू म्हणजे शाबू बनवत होती, ही काय बोलली मला पण म्हणू. मग माझ्या असं लक्षात आलं की आज श्रावण सोमवार आहे आणि ही श्रावणी धरते म्हणजे हिला उपवास आहे. माझा उपवास आणि हिचा श्रावण सोमवारचा उपवास दोन्ही फिट्टूस. मग हिना माझ्यासाठी उपवास धरला की नाही, पकडला की नाही? नाही बरं, मी श्रावण सोमवार पकडलाय, ठीक आहे, तुझा उपवास नाही. नाही पण ते थांब, गलतफहमी करू नको. ऐक, ते गटारीतलं पाणी तुझ्यावर ओतलं आणि तू गटारीत जाऊन पडली, तू गटारीच्या पाण्यात भरणार आहेस ना, मग उपवास उपवास असतो. काय उदाहरण, कुठलं उदाहरण तू कुठे देतो? नाही, उपवास झाला तुझा, ठीक आहे. सो थँक्यू सो मच माझ्यासाठी उपवास धरल्याबद्दल. पैसे कसं पैसे, रक्षाबंधनला पैसे असतील, नागपंचमीला पैसे.